जोडी मात्र मैदानात स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. तेजस जुलेकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला साई नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. वेंगुर्ला तालुक्यातील एक टेनिस क्रिकेटची मोठी नावं आपण पाहतोय. संघाचा कर्णधार संघनायक स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय आणि किरण परब गोलंदाजी मार्गवर सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय. संघाची धावसंख्या होते धावपलकावरती एक धाव धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. भगवा चषक 2025 हा रणसंग्राम पर्व पहिलं या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं येतोय किरण परब आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कारण जवळ आलाय पाहायचंय. गडी मात्र या ठिकाणी बाद होईल. पहिला धक्का मिळतोय विजय स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. नंतर आता मात्र ओरडी लागली मैदानात दुसऱ्या विकेटसाठी. गोट्या राणे सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय तेजस जोलेकरची साथ देण्यासाठी. साई नाईक गोल्डन डकचा शिकार झाल्यानंतर एक महत्वपूर्ण जबाबदारी आपण पाहतोय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. ब्लॉक ऑल पद्धती चेंडू होता. या ठिकाणी अलॉन द कार्पेट खेळला चेंडू एका धावेची लहरी मैदानात पाहायला मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या वधारली धावपलकावरती. 2 धावा धावपलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात. भगवा चषक 2025 हा रणसंग्राम आजचा हा चौथा दिवस आपण पाहतोय. उद्या निश्चितच ग्रँड फिनाले मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती. किरण परब येतोय. स्विजिट करण्याचा प्रयत्न हा प्रयत्नात राहतोय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावपलकावरती. 2 धावा धावपलकावरती. किरण परब येतोय आमच्या स्क्रीनवरती आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं. पुन्हा एकदा शफल होण्याचा प्रयत्न झाला. मैदानात सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. 5वा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. तेजस झालाय सज्ज स्ट्रायकिंग एंडला. सलग 2 चेंडू निर्धाव आपण पाहिलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक ठिकाणी निश्चितच अराउंड द कार्पेट ऑन साईडला चेंडू येईल तोपर्यंत मात्र एक धाव पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली आहे धावपलकावरती. ते 3 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किरण परबचं आपण सुंदर षटक पाहिलं. साई नाईकची महत्वपूर्ण विकेट ज्या किरण परबने मिळवली तदनंतर संघाची धावसंख्या झाली आहे धावपलकावरती ती 3 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. डीजे स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. तेजस जोलेकर संघाचा संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय. कोडेंकडनं
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील पंचांकडे. तेजस जुलेकर ठरतोय डग आउटचा शिकार, दुसरा गडी बाद होतोय. विजय स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचा साई नाईक बाद झाल्यानंतर तेजस जुलेकर डग आउटचा शिकार. डीजे तेजस जुलेकर बाद झाल्यानंतर आता मात्र वर्णी लागली मैदानात अक्षय राणेची साथ देण्यासाठी शुभम मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जरा फास्ट घ्या, पंच आपल्याला विनंती आहे. अजून एक सामना व्हायचा आहे. अजून एक सामना व्हायचा बाकी आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सूचना आहेत. टीम मीटिंग कमी लाभा, क्षेत्ररक्षण त्वरित सजवा आणि जे खेळाडू कडे बाद झाल्यानंतर सीमारेषेपर्यंत फलंदाज बाद होऊन येतोय पण नवीन फलंदाज उठत नाही आहे. विनंती असेल त्वरित नवीन फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. शुभम राणे सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस जुलेकर बाद झाल्यानंतर आता मात्र महत्वपूर्ण जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवरती शुभम मांजरेकर आपल्याला पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. आखो टप्प्याचा चेंडू होता, कारंजा उडालाय. पाहायचा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत मात्र ही दुसऱ्या धावेची लहरी मैदानात पाहायला मिळाली. या दोन धावा मात्र लिलया पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. या दोन धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली आहे धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. निश्चितच ज्या षटकामध्ये फलंदाज हाणामारी करण्याचा प्रयत्न करतात, कारण 2 गडी बाद झालेत तर नंतर मात्र सांभाळून क्रिकेट खेळण्याची एक फलंदाज या ठिकाणी प्रयत्न करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जाईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी ही 1 धाव पूर्ण केली जाते. या एका धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली आहे धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. अक्षय राणे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अक्षय राणे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. गोट्या राणे आपल्याला पाहायला मिळतोय. राणे बंधूंची जोडी एकमेकाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. आखो टप्प्याचा चेंडू होता, कारंजा उडालाय. पायचा क्षेत्र शिगतोय, चेंडू खाली. सुंदर झेल मात्र टिपला जातोय. ग्लेन फर्नांडिस आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर झेल टिपतोय. तिसरा गडी बाद होतोय. टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी निश्चितच चेंडू जाईल. ट्रायल करतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र ही 2 धावा लिलया पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाला मैदानात. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली आहे धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती, माफ करा 8 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात.
भव्यदिव्य स्पर्धा आपण पाहतोय. भाऊगाव चषक 2025 हा रणसंग्राम या स्पर्धेचं पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत मात्र एक धाव पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर झेल आपण पाहिला ओमकार मार्गे ग्लेन फर्नांडिसने एक सुंदर झेल टिपला. त्या झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय प्रणित मापणकर यांच्याकडनं. 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती. ती 9 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात निखिल आणि शुभम मांजरेकरची जोडी आपण पाहतोय. निखिल स्ट्राईकला सज्ज झालाय. नॉन स्ट्रायकिंगला शुभम मांजरेकर पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज ग्लेन फर्नांडिस. मागच्या मॅचमध्ये सुंदर आपण षटक पाहिलं तेच ग्लेनचं तो सज्ज झालाय. ग्लेन आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू, एक धाव मात्र काही रोखू शकला नाही. संघाची धावसंख्या वधारली आहे धावफलकावरती 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सितारा ग्लेन फर्नांडिस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा झालाय खेळ समाप्त. दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. डावी आणि उजवी जोडी ही मैदानात कॉम्बिनेशन, त्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतोय वारंवार. डाकूर याचा फलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न होता. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय तो निर्धाव. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 2 चेंडूचं झालाय खेळ समाप्त. ग्लेन फर्नांडिस जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला शुभम मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी स्क्वेअर लेगकडे चेंडू जाईल तोपर्यंत मात्र ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 11 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत मात्र 3 गडी बाद होत आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती. ग्लेन येतोय आमच्या स्क्रीनवरती आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय निखिल. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू गेलाय तो निर्धाव. निर्धाव चेंडूची झाली सांगता. ग्लेनचा आतापर्यंत सुंदर षटक आपण पाहतोय. कंजूशी करणारं षटक. आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय. थोडासा कान मंत्र देताना पाहायला मिळतोय निखिलसाठी शुभम मांजरेकर. 4 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. 5वा चेंडू घेऊन येतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय निखिल. सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू होता. ऑन साइडला चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली. या एका धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 1 डझन म्हणजेच 12 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. आपल्या षटकाची सांगता करणारा भैरवी घालणारा चेंडू घेऊन येतोय ग्लेन फर्नांडिस आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र सज्ज झालाय शुभम मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुरे हाताचा फलंदाज शुभम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी निश्चितच चेंडू जाईल तो निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत 3 धावा खर्च करतोय ग्लेन फर्नांडिस. सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या होते
आहे. क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर असा झेल मात्र टिपला जातोय. पाचवा गडी बाद होतोय. विजय स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचा गुरु बेडीच्या स्वरूपात डीजे. मैदानात तो बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय बंटी. नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत आमचे तिसरे पंच टीव्ही पंच आपल्याला पाहायला मिळतील. रनआउटचा रिव्ह्यू होतोय मैदानात. फलंदाज हा सेफ आहे. नॉट आउट. चार षटकांचा झालाय खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात प्रथमतः फलंदाजी करताना विजय स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ आतापर्यंत आपले 5 गडी मात्र गमावतोय. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 5व्या षटकासाठी वर्णी लागली मैदानात. ग्लेन आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. निश्चितच आड्याबेड्या खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू गेलाय तो निर्धाव. आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या वतीनं 5वं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. ग्लेन फर्नांडिस पुन्हा एकदा मोठा फटका. कारंजा उडालाय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली आणि 6वा गडी मात्र बाद होतोय. विजय स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. सहा गडी मात्र आतापर्यंत बाद होत आहेत. ग्लेन फर्नांडिस येतोय. एक विकेट मात्र मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव नंतर एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. स्विचिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच चेंडू जातोय तो निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. ग्लेन फर्नांडिस येतोय आमच्या स्क्रीनवरती आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू गेलाय तो सीमा पार 4 धावांसाठी.
शशांकच्या बॅट बंद, सुंदर फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन द कार्पेटचा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि गडी मात्र या ठिकाणी बाद होईल. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शशांक झालाय डकआउटचा शिकार. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावपलकावरती. 26 धावा धावपलकावरती. 7वा गडी बाद होतोय 26 या धावसंख्येवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू न आल्याने चेंडू गेलाय तो निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 5 षटकांचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावपलकावरती. 26 धावा धावपलकावरती. 7 गड्यांच्या मोबदल्यात लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय निश्चितच. दोन्ही कर्णधार पहिला आणि लास्ट पुकार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या षटकातील शेवटचं षटक घेऊन स्लॉगवरचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या होते धावपलकावरती. 27 धावा धावपलकावरती. कोडेकडनं गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा झालाय खेळ समाप्त. बंटी स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू गेलाय तो निर्धाव. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. 2 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावपलकावरती. 27 धावा. पुन्हा एकदा बंटी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. त्याची साथ देतोय. भूषण आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका या ठिकाणी पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली का परंतु चेंडू करतोय सीमारेषेचं उल्लंघन. चेंडू गेला सीमा पार 6 धावांसाठी. आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय दिगंबर जगताप साहेबांची उपस्थिती या स्पर्धेदरम्यान आम्ही स्वागत करतोय. भगवा चषक 2025 च्या माध्यमातून गौरव येतो आमच्या स्क्रीनवरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने प्रयत्न होता. चेंडू गेलाय तो निर्धाव. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. बंटीच्या बॅटमध्ये उत्तुंग आपण षटकार पाहिला. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. आता मात्र गौरव येतोय आमच्या स्क्रीनवरती. कोर्ट एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी चेंडू जातोय तो निर्धाव. 5 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावपलकावरती. 33 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय श्याम कोलगेकर साहेबांचे आगमन होत आहे. आपल्याला विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थान बनवावं. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत मात्र ही 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावपलकावरती. 34 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय भगवा चषक 2025 चा रणसंग्राम. सन्माननीय श्याम कोलगेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यानंतर दिगंबर जगताप, त्यानंतर हॅलो धावडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या झाली आहे धावपलकावरती. सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे मालक सन्माननीय श्याम कोलगेकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून
युवा सेना आयोजित भगवा चषक 2025च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर गोलंदाजी केली रॉयल सरकार टीमनं पहिल्या आजच्या सकाळच्या सत्रापासून. रॉयल सरकार 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 लढला गेला मैदानाच्या आजमध्ये. सांघिक धावपलकावर 34-35 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या मॅचचा हिरो ज्यानं गोलंदाजीनं प्रभावित केलंय तो गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय तो शुभम पेडणेकर आपण पाहतोय. आरवली टीम बॉडीचा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. शुभम पेडणेकर आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईकला सज्ज आलाय तो मानस सारंग. नॉन स्ट्रायकर एंडला संघाची रन मशीन आपल्याला बघायला संघाची रन मशीन आपण विनय पावणोची पाहतोय. ग्लेन आज सुंदर झेल टिपलं. आज मी म्हणेन स्कॅच ऑफ द डे ग्लेन फर्नांडिस. हॅलो प्रणित मापणकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक त्यासाठी पण आलाय. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा टप्पा पडला. चेंडू खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी बघायला मिळाला. निर्धाव चेंडूला सुरुवात केली आहे. हॅलो उप जिल्हा प्रमुख सन्माननीय सुहास कौसुलकर यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचं नाणेफेक घेऊया. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना 6व्या क्रमांकाचा दावडेश्वर 11 विपक्ष दुर्वा स्पोर्ट या दोन संघामध्ये. आडव्या बॅटचा फटका शॉर्ट स्क्वेअर लेगला परतीची फेक ही धीमाईची आपल्याला बघायला मिळाली. ती गुरु विडियेची आपण पाहतोय आणि एकेरी या धावसंख्येनं श्री गणेश झालाय धावपलकावर. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धावी धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहे. नो बॉल. अतिरिक्त उंच घेतलेला बीमरी चेंडू पंचाने दंडात्मक केले. गोलंदाज शुभम पेडणेकरला गती परिवर्तन करायचं होतं. शुभम पेडणेकरला ऐन मोकेच्या क्षणी मनगडातून
ताबा तुटला गेला आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या डाव्या हाताच्या फलंदाजाला बीम अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू आपल्याला बघायला मिळत. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 4 धाबा धावपलकावर षटक क्रमांक पहिलं प्रगती प्रतापवर येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू घेऊन सज्ज आलाय. शुभम शॉर्टपिच प्रकारचा चेंडू शॉर्ट अंपुलचा डीप फाईन लेगला उडवलाय. चेंडू गेलाय वन बाउन्स ओव्हर द रोप. पर्णा स्पोर्ट चौकार. सांघिक धावपलकावर 8 धाबा धावपलकावर 35 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू लॉंग स्टॉप रिझनला फक्त दिशा दिली चेंडूला. ज्या शुभम पेडणेकरनं सकाळच्या सत्रामध्ये मात्र प्रभावित केलं होतं त्याला प्रत्युत्तरे मात्र होरवडे गावच्या विनय पावणोजींची चौकारांची लयलूट करणारी खेळी. ही फटकेबाजी निर्णायक रॉयल सरकार टीम ही अग्रस्थानावर राहण्यासाठी पडझडीचे प्रयत्न 35 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 धावा धावपलकावर षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकाच्या प्रमुख्याचा गोलंदाजी करणाऱ्या शुभम पेडणेकरवर हल्ला बोल हा विनय पावणोजीच्या चेंडू फळीतून आपल्याला बघायला मिळतोय. खोलवर टप्प्या चेंडू त्याला हलक्या हाताला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक बंटी स्क्रीनवर आलाय. परतीची बेक 1 धावसंख्येची लहर 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 13 धावा धावपलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडू 17 धावा ज्यावेळी मॅच बसली गेली विजय स्पोर्ट क्रिकेट संघासाठी आणि त्यानंतरचा इथून पुढे त्याला मात्र खडतर प्रवास करावा लागेल. जर समजा धावडेश्वर 11 क्रिकेट संघ मॅच विजयी झाला तर पुन्हा एकदा 3 संघ 1-1 मॅच विजयी होतील आणि त्यांची लढत असेल. पण त्यानंतर पुन्हा एकदा दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघ विजयी झाला तर 2 क्रिकेट संघांचे समान गुण असतील. मॅच होईल आणि त्यात विजय झाला तर तो क्रिकेट संघ पुढे होईल. म्हणजे बघूया दुसरा आणि पहिल्या दिवशी 2 क्रिकेट संघ मिळाले. पीके स्पोर्ट रेडी आणि जय भवानी हणसूर. दुसऱ्या दिवशी सातेरी नेमळे आणि मराठा ऑरिया संघ. पाल क्रिकेट संघ कालच्या दिवसात जयतीर तुळस आणि आपल्याला बघायला मिळाला सुंदर असं त्याचं नेतृत्व केलं तो माऊली सातेरी. युवराज स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 14 धावा धावपलकावर 35 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना बघायला मिळतोय तो मात्र स्विजिटचा देखना फटका मानस सरंगच्या बॅट मधून ओव्हर द रोप. चेंडू गेलाय पर्णा स्पोर्ट चौकार. पुढे सरसव फटका मारण्याचा प्रयत्न होता. टप्पावली चेंडू थोडासा खाली राहतो. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सुंदर फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगाने तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक करेल तोपर्यंत 1 धावसंख्येची लहर 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण बघितलाय. 19 धावा धावपलकावर कमी धावसंख्येचा सामना सुरुवातच विनय पावणोजीची ही चौकारांची लयलूट करणारी आपल्याला बघायला मिळाली. रॉयल सरकार टीमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय आणि रॉयल सरकार टीम आता मात्र पाया मजबूत करून विजयाचे मात्र पक्के दावेदार आम्हीच होणार. अग्रस्थानावर आम्ही राहणार यासाठी प्रयत्न करताना बघायला मिळत आहेत. गती परिवर्तनाचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. निखिल आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजीला. हलक्या हाताला घेऊन दिले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आलाय बंटी स्क्रीनवर.
परतीची फेक एकेरी धाव संख्येची लहर. तेजस जोगलेकर थोडासा नाराज आहे कारण तेजसला माहिती आहे क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या मॅच असतात त्या भरपूर महत्त्वाच्या असतात आणि एकदा प्रवास थोडासा चुकला की शेवट पण चूक होईल की काय ही शंका तेजस जोगलेकरच्या मनामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. पण इथून पुढे रॉयल सरकारनं सुंदर कामगिरी केली ग्लेनच्या नेतृत्वाखाली. या गोलंदाजीवर जर आपण धावाच कमी काढल्या तर गोलंदाजी तशी पाहिजे होती पण गोलंदाजी थोडीशी शॉर्टपिच प्रकारची चौकारासाठी फटका बघायला मिळतोय आणि 4 या धावसंख्येनं 24 धावफलकावर आपल्याला बघायला मिळत प्रति षटकामध्ये 12च्या सरासरीनं खेळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून युवासेना विभाग प्रमुख उपादांडा प्रतीक कांदोलकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्ष स्थानपन्न आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई नाईक. फिरकीचा जादूगार विनय पावणेच्या विरोधात प्रणस्फोट चौकार. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 28 धावा. विजय स्पोर्ट क्रिकेट संघासाठी या ठिकाणी हा गोलंदाज भरपूर कमी वेळा बघायला मिळतो पण आज त्याला संधी दिली आहे. फलंदाज तगडा फलंदाज आहे साई नाईक. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका आपण पाहतोय. 4 या धावसंख्येनं प्रणस्फोट अजून एक चौकार. 32 धावफलकावर. दुर्वास्फोट आपण टॉस विन झाला आपला निर्णय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजून आला नाही आहे. राजन केरकर क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका पण धावा मिळाल्या आहेत. सामना विजयी झाला रॉयल सरकार आणि बघूया मॅचचा मॅन ऑफ द मॅच. स्पर्धेच्या माध्यमातून उपशहर संघटिका वेंगुर्ला सन्माननीय सौ मनाली परब मॅडम यांच्याकडे आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय स्वप्नील गावडे यांच्या शुभ हस्ते मॅडम सन्माननीय सौ उपशहर संघटिका वेंगुर्ला मनाली परब मॅडम यांच्या ठिकाणी स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या. दोन्ही क्रिकेट संघांसाठी एका बाजूने एका क्रिकेट संघानं एक मॅच नाही तर विन झालाय पण धावडेश्वर 11 क्रिकेट संघ आपल्या खात्याची ओपनिंग करण्यासाठी या ठिकाणी लढत करेल. पण त्यानंतर बघूया मॅन ऑफ द मॅच झालेल्या मॅचचा डीजे 1 मिनिट. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर स्थानपन्न आणि अवघ्या 10 मिनिटात